नमस्कार, सुषमाज कुकिंग अँड ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गुळाचा चहा। तुमचा पण गुळाचा चहा बनवल्यानंतर फाटतो का? तर या पद्धतीने ट्राय करून बघा, तुमचा चहा अजिबात फाटणार नाही। तर चला चहा बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण बघा, इथं पॅनमध्ये ना मी 1 कप पाणी घालून घेते। बघा, पाण्याला ना आपल्याला ना अशी छान आता उकळ काढून घ्यायची आहे। बघा, गॅस मी फास्टच केलेला आहे आणि त्यामध्ये उकळ आली आहे। त्यामध्ये घालून घेऊया 1 चम्मच चहा पावडर। आता जे पाणी आणि चहा पावडर आपण घातलेलं आहे ना, याला छान अशी उकळ काढून घेऊया। बघा, त्यानंतर यामध्ये आपण आता घालणार आहोत 1 कप दूध। आता चहा पावडर आणि हे जे दूध घातले ना, याला छान आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। बघा, आणि त्यानंतर यामध्ये आपण घालूया इथं कुटून घेतलेली 1 वेलची आणि 1 चम्मच आलं ठेचून घाला। त्यानंतर ना तुम्हाला जर अजून टेस्ट हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 तेजपत्ता सुद्धा टाकू शकतात। आता याला ना छान आपल्याला असं उकळ काढून घ्यायचे आहे। बघा, चहा ना छान असा मिक्स करा आणि याला ना आपल्याला जेवढं शक्य होईल ना त्याला छान असं दाटसर होईपर्यंत ना उकळत राहायचे। चहा ना उकळत ठेवूया। बघा, आपला चहा जो आहे ना तो आता बघा या ठिकाणी छान असा दाटसर झालेला आहे। बघा, जेवढं होईल तेवढं आता गॅस चालूच ठेवायचा आहे। आपण यामध्ये ना आता गूळ घातलेला नाही आहे। बघा, चहा जो आहे ना तो छान असा दाटसर झालेला आहे। बघू शकता तुम्ही, तुम्हाला जेवढा घट्ट हवा ना त्याप्रमाणे तुम्ही त्याला उकळ काढा। आता बघा, आपण परत गॅस आता थोडा मीडियम करून घेऊया आणि याला परत उकळत ठेवूया। आधीच तुम्ही चहा दूध टाकल्यानंतर ना छान असा उकळून घ्या। नंतर बघा, आता मी गॅस थोडा बंद केला आहे आणि बघा आता गूळ कट करून घेऊया। आणि यामध्ये तुम्हाला जेवढा गोड हवं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण घाला। बघा, आता मी यामध्ये गूळ घालते। गूळ घालताना ना गॅस ना आपल्याला बंद करायचं आहे। बघा, चहा जेवढा होईल तेवढं शक्य आधी उकळून घ्या आणि गूळ घालतावेळी नंतर चहा गॅस बंद करा आणि मगच त्यामध्ये गूळ घाला। बघा, आता गूळ घातलेला आहे। आता चहा छान आपण आता मिक्स करून घेऊया। जो गूळ घातला आहे ना त्याला छानपैकी असं मिक्स करून घेऊया। गूळ घालताना आपला जो गॅस आहे तो इथं बंदच होता। बघा, तर आपला जो गुळाचा चहा आहे ना तो इथं बनून तयार झालेला आहे। बघा, या पद्धतीने तुम्ही बनवून बघा, तुमचा जो चहा आहे ना तो अजिबात फाटणार नाही। तर चला, या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा गुळाचा चहा।